नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा मित्रांनो. पदाचं नाव होतं लिपिक. या पदासाठी जाहिरात होती बघा. एकूण जागा होता 116 जागेसाठी ही जाहिरात होती. तर मित्रांनो, आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आली ती बघा 2025 मध्ये मित्रांनो. बघू शकता इथं तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरसेवा भरती 2025-26 म्हणजे 2025 ला ही जाहिरात आली होती मित्रांनो. तर बघू शकता, पदाचं नाव होतं लिपिक टंकलेखक. घटक पदासाठी ही जाहिरात होती बघा. आणि एकूण जागा बघू शकता मित्रांनो, 116 जागेसाठी जाहिरात आली ती. खाली बघू शकता काय अपडेट आहे. अनुक्रमांक, अर्ज क्रमांक, रोल नंबर, उमेदवाराचे नाव, जन्मदिनांक, मूळ कॅटेगरी, प्राप्त गुण आणि निवड कॅटेगरी. तर बघा मित्रांनो, यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता. वरती बघा ही निवड यादी दिलेली आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही प्रतीक्षा यादी पण आहे मित्रांनो, म्हणजेच वेटिंग लिस्ट. बघा निवड यादीमध्ये किती कॅन्डिडेट आहे बघू शकता. 116 कॅन्डिडेट निवड यादीमध्ये आहे मित्रांनो. आणि प्रतीक्षा यादीमध्ये बघू शकता तुम्ही इथं खाली बघा मित्रांनो, प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट. खाली बघा 113 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले मित्रांनो. तर ज्या कॅन्डिडेटचे निवड झालेले मित्रांनो, त्यांना सर्वांना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, अशा कॅन्डिडेटने मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. जर जे निवड झालेले कॅन्डिडेट जर त्यांनी त्यामधून जर काही कॅन्डिडेट अपात्र ठरलेत किंवा डॉक्युमेंट क्लिअर नसेल किंवा जॉईनिंग केलं नाही, तर अशा ठिकाणी जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये जेवढे पण कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्वांनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुम्हाला पण चान्स मिळायची दाट शक्यता असते मित्रांनो. किंवा जागा वाढल्या तर भेटू शकते चान्स. नाहीतर बरेच कॅन्डिडेट असतात ती अदर डिपार्टमेंट जॉईन केलेलं असतं, त्यामुळे ह्या पदासाठी ते कदाचित जॉईन करणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. तर अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.